आणि मी लिटरली एवढी वैतागली आहे ना की मी आता जस्ट मागे तुम्हाला लास्ट जी क्लिप बघायला भेटली ना तर हॅलो गाईज, मी कल्याणी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मी हा ब्लॉग 2-3 दिवसानंतर पोस्ट करते आणि मी दरवेळेस विचार करते नवीन ब्लॉग तुमच्यासाठी रोज काही ना काही घेऊन येईल. पण माझ्याकडनं दरवेळेस असं होतं की मी करायला जाते आणि काहीतरी होऊनच बसतं, फलतं म्हणजे वेगळंच काहीतरी होऊन जातं. मी आठवड्यातून असं ठरवलं 2-3 तरी आपले लाँग व्हिडिओ आज पोस्ट झालेच पाहिजे, पण माझ्याकडनं होतच नाही. असं तो विषय जाऊ देत, राहू दे आता बाजूला. तर स्वागत करते मी सगळ्यात पहिले तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप जास्त मनापासून स्वागत करते. तर मग आज आहे गटारी अमावस्या, तसंच दीपा अमावस्या. आणि मी ते काही नॉनव्हेज वगैरे बनवणार नाही, मी खात पण नाही आहे. तर मग नवरोबा खातात म्हणजे ऋषभ खातो, तर मग त्याला मम्मी देणार आहेत, म्हणजे माझ्या सासूबाई चिकन देणार आहेत. आणि माझ्यासाठी मी बनवते शेजवान फ्राईड राईस. तो पण म्हटलं चला एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने, माझ्याकडे लगेचच काही साहित्य पण अवेलेबल नाही आहे. मी असेच फोन बघत बसले होते आणि सहज मनात विषय आला की आता माझ्या एकटीसाठी काय बनवू. म्हटलं चला आपण फ्राईड राईस बनवू, तोच बनवते. आणि मी आता मी दीपपूजन पण करून वगैरे घेतलंय, म्हणजेच दिवे वगैरे घासून मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी मिनी ब्लॉग बनवलाय, तो लवकरच पोस्ट होईल आपल्या चॅनलवरती, नक्कीच जाऊन बघा. आणि बाकी काय काय करते चला तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवतेच, आणि त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. कारण मी दरवेळेस तुम्हाला कायम असंच बोलत राहते की मी बनवेल बनवेल, पण ब्लॉग काय बनवायचं माझ्याकडनं होतच नाही. लॉंग व्हिडिओ मिनी ब्लॉग तरी पण मी कसे तरी बनवतच असते, पण लॉंगला काय माझ्याकडनं मुहूर्त लागत नाही. आणि आज मस्तपैकी आपण दीप अमावस्या, मी तुम्हाला शॉर्ट क्लिप येत मी यात मी म्हणजे शेअर करेल की मी कशा प्रकारे पूजा वगैरे केली, सगळे कशा प्रकारे पिठापासून दिवे बनवलेत, म्हणजेच कणकीचे दिवे. हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला बाकीचं सर्व काही तुमच्यासोबत शेअर करते. हो बाबा, एवढा मस्त झालाय ना, खूप भारी दिसतं संध्याकाळी. आणि मी लिटरली एवढी वैतागली आहे ना की मी आता जस्ट मागे तुम्हाला लास्ट जी क्लिप बघायला भेटली ना तर त्यात मी व्हिडिओ शूट करत होते आणि अचानकच माझं फोनचं स्टोरेज फुल झालं पूर्ण. मग काय, मग आहे तसंच शूट करायला पुन्हा सगळं डिलीट केलं, डिलीट वगैरे केलं सगळं. आणि त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ शूट करते, डिलीट करून झालं. आणि स्टोरेज 2 दिवसापासून फक्त मला स्टोरेजचाच प्रॉब्लेम येऊ राहिला माझ्या फोनमध्ये. तर असो, चला आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवलाय, तर आता बाकीचं पण रुटीन शेअर करते. चला आता मी घरात जाते, मला भरपूर सारे कामं पण आहेत. चला तेच सगळं तुमच्यासोबत शेअर करते, स्टे ट्यून. मी आहे ना इथे ना हे दिवे कितीतरी वेळा लावले होते आतापर्यंत, 5 वेळा तरी लावून झाले असतील. आणि सारखे भिजतात. मी बाहेर दरवाजामध्ये दिवे लावत होती, पण ठीक आहे आता एका बाजूनेच ठेवते. असे थोडेसे कोपऱ्यात ठेवते जेणेकरून हवेने नको, ते हवेने एवढे सगळे बंद होतात सारखे सारखे. तर चला आता दिवे वगैरे लावून झालेत म्हणजे मस्तपैकी. आता मी इथे तांदूळ आहेत, आता मी तांदूळ शिजायला टाकणार आहे राईससाठी. आणि मग तुम्हाला भेटते मी तांदूळ शिजायला टाकून. मी मस्तपैकी इथं आता तयारी करून ठेवली. कांदा, टमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण. इथं राईस शिजवून ठेवलाय उकडून. आणि हा शेजवान फ्राईड राईस मसाला, हे दूध पिशवी वगैरे तापवायचे मला. तर मग एवढं एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने मी इथे फ्राईड राईस बनवतीये. आणि चला तुम्हाला पुढची रेसिपी शेअर करते.
इथे की नाही नेमकी ऋषभ आलेला आणि मग माझं पण चाललं होतं फ्राईड राईस बनवायचं काम. मग काय त्याच्यासोबत गप्पा पण मारत होते. त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये बनवताच काय व्हॉइस ओव्हर करू शकले नाही. तर मग काय इथे पटपट असं ना सगळंच मी कटिंग वगैरे करून घेतली होती. जसं की तुम्हाला लास्ट क्लिपमध्ये समजलंच असेल, कांदा, टमॅटो आणि हिरवी मिरची आणि थोडासा लसूण, बस फक्त एवढंच. टमॅटो तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. तसं फ्राईड राईसमध्ये टमॅटो टाकत नाही, पण मग माझ्याकडे होतं तर मी टाकून दिलं. आणि आणि माझ्याकडे जास्त काही व्हेजेस पण नव्हत्या बरं का, खरं सांगायचंच म्हटलं तर. पण एकदम सिंपल पद्धतीने मी फ्राईड राईस बनवत होते आणि खरंच खूप जास्त टेस्ट झाला होता. आणि मेन म्हणजे ना फ्राईड राईससाठी जो शेजवान फ्राईड राईस मसाला भेटतो ना, खरंच तो मसाला एवढा लाजवाब आहे ना, पूर्णपणे हॉटेलसारखीच टेस्ट येते त्या मसाल्यामुळे. तुम्ही पण फ्राईड राईस मसाला बनवत असाल ना, तर हा मसाला नक्की एकदा यूज करा. आणि त्यात वरतून ना मी टमॅटो केचप पण ॲड केलं होतं. तसं तर आपण सोया सॉस वगैरे टाकतो, माझ्याकडे नव्हतं तर मी टमॅटो केचप टाकलं होतं. तसं बघितलं तर आज माझ्याकडे काहीच नव्हतं बरं का, खरं सांगायचं झालं तर फ्राईड राईससाठी. पण जेवढ्या काही गोष्टी होत्या त्यात मी सगळंच ॲडजस्ट करायचं काम चाललं होतं आणि हा फ्राईड राईस मसाला टाकायचा. तर त्याने खरंच टेस्ट ना खूप जास्त छान येते. आणि त्यानंतर मी सगळं त्याला व्यवस्थित असं मिक्स वगैरे करून घेतलं. आणि मिक्स वगैरे केल्यानंतर बाजूलाच दूध वगैरे पण तापायला ठेवलं होतं. ते तापून पण झालं होतं आणि तर छान असा मसाला बनवून माझा तयार होता फ्राईड राईस. गाईज एकदम सिंपल पद्धतीने आणि एकदम टेस्टी असा मी हा फ्राईड राईस बनवला. एकदम सिंपल हा. म्हणजे पूर्णपणे टेस्ट ना हॉटेलसारखी एकदम सिंपल पद्धतीने बनवला, पण लिटरली सांगते खूप मस्त झालाय. तर तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करायची असेल, तुमच्याकडे जर घरात काही साहित्य वगैरे अवेलेबल नसेल ना, तुम्ही अशा वेळेस हा फ्राईड राईस नक्की ट्राय करू शकता. सो गाईज आता फायनली माझं सगळं काम आवरून चाललंय आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला जर अजून पण सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ इथंच बंद करते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंट्समध्ये सांगत चला, कारण मी एक एक व्हिडिओ बनवायला ना खरंच खूप जास्त मला मेहनत घ्यायला लागते खरं सांगायचं झालं तर. पण तुमचा कुणाचा पाहिजे असेल सपोर्ट मला नाही भेटत आहे काही. सपोर्ट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच एकदा सांगा. आणि व्हिडिओ इथंच बंद करते. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल चॅनलला थँक्यू सो मच, अगदी मनापासून थँक्यू.